भारतीय संस्कृती आणि त्यामधील सणवार, कुळाचार हे सर्व आपल्या आरोग्याशी निगडीतच आहेत. कुठलाही सण जेवढा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असतो तेवढाच आरोग्यदृष्ट्या देखील महत्त्वाचा असतो. त्या सणाच्या निमित्ताने आपण जो आहारामध्ये बदल करतो, जे पदार्थ त्या दिवशी खातो, ते सर्व पदार्थ धार्मिक दृष्ट्या देखील सांगितले आहेत आणि आरोग्यदृष्ट्या देखील त्यांचं एक वेगळं असं महत्त्व आहे. भारतामध्ये जेवढे हवामानामध्ये बदल होतात तेवढे इतर देशांमध्ये होत नाहीत. म्हणून ह्या बदलत्या हवामानानुसार आपल्याला आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूनुसार त्या ऋतूची परिचर्या, त्यामध्ये काय आपण आहार घ्यावा, कसा विहार असावा याबद्दल सांगितलं आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये देखील वेगवेगळ्या सणावाराच्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ हे सर्व आपल्या आरोग्यासाठी हितकरच म्हटले जाते. मराठी कॅलेंडरमध्ये दर महिन्याला एक पौर्णिमा असते आणि त्या प्रत्येक पौर्णिमेचं विशिष्ट असं महत्त्व असतं. जसं की मराठी महिना सुरू झाल्यानंतर चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करतो. त्याचप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो. प्रत्येक पौर्णिमेला सणवाराचं महत्त्व आहे किंवा विशिष्ट महत्त्व आहे. परवा येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे आश्विन महिन्यातल्या आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण रात्री जागरण करतो. मस्त मोठा असा गरगरीत पांढरा शुभ्र चंद्र बघत त्या चंद्राखाली ठेवलेलं गार मसालेदार दूध सगळेजण मस्तपैकी पितात. तर हे दूध पिण्यामागे धार्मिक दृष्ट्या जेवढं महत्त्व सांगितलं आहे तेवढंच महत्त्व आरोग्यदृष्ट्या देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा का साजरी करावी, कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्यदृष्ट्या काय महत्त्व आहे, एक वेळा पूजा केली नाही तरी चालेल, परंतु कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध पिणं का गरजेचं आहे हे बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते, जे आपण घरगुती उपायांमध्ये यूज करू शकतो. तर आश्विन पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. रात्रभर जागरण होत असतात. मित्रमैत्रिणी एकत्र येऊन गाण्यांच्या भेंड्या खेळणं, वेगवेगळे खेळ खेळणं असे प्रोग्राम होत असतात. आणि रात्रीच्या 12 वाजता चंद्राच्या छान प्रखर उजेडामध्ये थंडगार झालेले मसाला दूध आपण पितो. हे देखील केवळ रूढी म्हणून नाही तर यामागे देखील आरोग्यदृष्ट्या फार महत्त्व आहे. आश्विन महिना लागला की शरद ऋतूची सुरुवात होत असते. शरद ऋतूच्या आधी आलेला ऋतू म्हणजे वर्षा ऋतू, पावसाळ्याचे दिवस. यामध्ये जमीन ही आम्लधर्माची झालेली असते. पावसाळ्याचं पाणी बदललेलं असतं. ह्या काळातल्या भाज्या देखील आम्लधर्मी असतात. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे खाल्ले जातात. तसेच तिखट मसाल्याचे पदार्थांचं सेवन होतं. त्यामुळे ह्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये आपसुकच पित्तदोषाचा संचय झालेला असतो. पित्तदोष साठून राहतो, परंतु वातावरणातील थंडाव्यामुळे हा पित्तदोष बाहेर येत नाही, तो आपल्या शरीरामध्ये तसाच साचत राहतो. आणि जसा शरद ऋतू सुरू होतो, आश्विन महिना सुरू होतो, इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिना चालू होतो, तेव्हा वातावरण तप्त झालेलं असतं. सूर्याची प्रखर किरणं पडलेली असतात. ऑक्टोबर हीट याला म्हणतो. तर त्या हीटमुळे आपल्या शरीरात साचलेला जो पित्तदोष आहे तो मग उफाळायला लागतो आणि त्यामुळे ह्या काळामध्ये पित्ताचे विविध आजार डोकेवर काढायला लागतात. जसं की ऍसिडिटी होणं, पोट दुखणं, डोके दुखणं, मळमळ होणं, पित्ताचे फोड येणं, शीतपित्त म्हणजे अर्टिकॅरिया होणं, असे वेगवेगळे आजार बघायला मिळतात. म्हणून हा साचलेला पित्तदोष एकदाच आपण शरीराच्या जर बाहेर काढला तर त्यामुळे आपण बरेचसे पित्ताचे विकार होण्यापासून वाचू शकतो. आयुर्वेदामध्ये शरद ऋतुचर्या सांगितली आहे. तर ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतूनुसार आपण जो आहार घेत आहे, जसा विहार म्हणजे आपलं चालणं, वागणं, बसणं, उठणं, त्यामध्ये ऋतूनुसार बदल करणं. जसं की आपण वर्षा ऋतूमध्ये उष्ण पदार्थांचं सेवन केलं, आलं, लसूण हे सर्व पदार्थ, कारण की त्या काळामध्ये वातदोष वाढलेला होता आणि त्या वातदोषाचं शमन करण्यासाठी उष्ण पदार्थांचं सेवन करत होतो. पावसाळ्यामध्ये आपली भूक देखील मंद
झालेली असते आणि अशा प्रकारचे उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे वातदोष आणि आपली भूक दोघंही आपण संतुलित ठेवतो. परंतु आपण तोच आहार शरद ऋतूमध्ये कंटिन्यू करू शकत नाही, कारण की ह्या काळामध्ये जर आपण उष्ण पदार्थांचं तीक्ष्ण पदार्थांचं सेवन केलं तर वर्षा ऋतूमध्ये साचलेला पित्तदोष अजून जास्त त्रास देणारा ठरू शकतो. म्हणून ह्या काळामध्ये आपण आहारामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये शीत पदार्थांचं म्हणजे थंड पदार्थांचं समावेश असावा. गोड पदार्थ, कषाय पदार्थ म्हणजे तुरट पदार्थ आणि कडू पदार्थ अशा प्रकारचे पदार्थ आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. तसेच शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये हीट खूप असते, गरमी फार वाढते, सूर्याचे प्रखर किरण पडतात, त्यामुळे अंगाची लाही होते, डोळ्यांची जळजळ होते. म्हणून ह्या काळामध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये छान अशा चंद्राच्या छायेमध्ये बसायला सांगितलं आहे. चंद्राच्या थंड छायेमध्ये बसल्यामुळे आपसुकच आपलं मन देखील शांत होतं आणि शरीराची दिवसभरामध्ये झालेली लाही कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदामध्ये देखील नैसर्गिकरित्या थंड हवेमध्ये चंद्रप्रकाशामध्ये बसायला सांगितलं आहे. नैसर्गिकरित्याच म्हणजे ज्यांचं शीतवीर्य आहे, थंड गुण आहे, अशा पदार्थांचं सेवन करायला सांगितलं आहे. या ठिकाणी मी नैसर्गिकरित्या हा शब्द वापरला आहे. थंड पदार्थ घ्यायचे आहे म्हणून तुम्ही आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक घेऊ नये. थंड पदार्थ म्हणजे यासाठी तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता, थंड गाईच्या दुधाचं सेवन करू शकता किंवा सब्जा, धने, जिरे, बडीशोप असे जे गुणाने थंड पदार्थ आहे अशा पदार्थांचं सेवन करायचं असतं. आयुर्वेदानुसार तर पित्त दोषासाठी सर्वात उत्तम असं औषध तूप सांगितलं आहे. जर तुम्ही आपल्या आहारामध्ये गाईच्या तुपाचा समावेश केला तर पित्ताचे बरेचसे व्याधी कमी व्हायला मदत होते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये गाईच्या तुपाचा समावेश तर आधीपासूनच झालेला आहे. बरेच जण कोलेस्ट्रॉल वाढेल की काय ह्या भीतीने तुपाचा समावेश देखील आपल्या आहारात करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पचनावर देखील त्याचा परिणाम होतो. तसेच आपल्याला आवश्यक असलेले इसेन्शियल फॅटी ऍसिड देखील आपल्या शरीरात जाणं गरजेचं असतं. म्हणून गाईच्या तुपाचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्कीच असावा. जसं आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे तसं विहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. कामानिमित्त म्हणा किंवा कुठल्याही कारणांमुळे आपल्याला घराबाहेर पडावं लागतं, त्यामुळे सूर्याची प्रखर किरणं आपल्या शरीरावर पडतात आणि वर्षा ऋतूमध्ये साचलेला पित्तदोष त्या प्रखर किरणांमुळे पातळ होऊन त्रासदायक ठरू शकतो. म्हणून आश्विन महिन्यामध्ये जेव्हा पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो, आकाश निरभ्र झालेलं असतं, टपोरे चांदणे पडलेले असतात, मस्तपैकी चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही गप्पा मारू शकतात, आवडत्या व्यक्तींसोबत बसू शकतात, वेगवेगळे खेळ खेळू शकतात. कारण की ह्या काळामध्ये जे चंद्रकिरण असतात, चंद्राच्या उजेड छाया असते ती अतिशय शीत समजली जाते आणि त्यामुळे ह्या चंद्राच्या शीत छायेचा, शीत किरणांच्या, थंडाव्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी व्हावा, आपल्या शरीरासाठी व्हावा. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण चंद्रप्रकाशामध्ये बसून थंडगार मसाला दूध पिण्याचा रीतिरिवाज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. चंद्राचा हा गारवा आपल्या दुधामध्ये हळूहळू झिरपावा यासाठी तुम्ही सकाळीच दूध आटवून ठेवा, मसाला दूध आधीच बनवून ठेवा आणि जसं संध्याकाळ होईल तेव्हा तुम्ही हे आटवलेलं गरम मसाल्याचं दूध चंद्राच्या शीतल छायेमध्ये आपोआप थंड होऊ द्या. फ्रीज मध्ये न ठेवता चंद्राच्या शीतल छायेखाली जेव्हा हे दूध आपोआप थंड होतं तेव्हा ते अतिशय गुणकारी ठरतं. आणि मग रात्र झाली की आपल्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत मस्तपैकी गप्पा मारत, गाणी गात तुम्ही ह्या दुधाचा, गार मसालेदार दुधाचा आस्वाद घ्या. आणि बरेच वेळा तुम्ही अनुभवलंही असेल, जेव्हा आपण हे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध पितो दुसऱ्या दिवशी आपल्याला जुलाब होतात. तर एक प्रकारे आयुर्वेदात सांगितलेलं विरेचन म्हणजे पित्तदोष एकदाच बाहेर काढण्यासाठी जे पंचकर्म केलं जातं त्याला विरेचन असं म्हणतात. तर विरेचन म्हणजे जुलाबामार्गे एक्स्ट्रा साचलेलं पित्तदोष आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो. परंतु अधिक मात्रेमध्ये जुलाब होऊ नये म्हणून आपण ह्या दुधामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जायफळ देखील ऍड करतो. मात्र बरेच जण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वेगवेगळे चुकीचे आहार देखील घेतात, जसं की पाणीपुरी खाणं, समोसा, वडापाव यासारखे तीक्ष्ण उष्ण पदार्थांचं सेवन केलं जातं. त्यामुळे आपल्या शरीरातील अजून पित्तदोष वाढण्याचे चान्सेस असतात.
आणि आयुर्वेदामध्ये दुधाचे पदार्थ मिठाच्या पदार्थांसोबत खाण्यास विरुद्ध आहार म्हणून सांगितलं आहे, जे आपल्या शरीरातील पित्तदोष तर खराब करतो, सोबत रक्त देखील खराब करू शकतो आणि त्यामुळे त्याचा फायदा मग लोकांना होत नाही. म्हणून अशा वेळी तुम्ही तिखट मसाल्याचे पदार्थ दुधासोबत घेऊ नये. फक्त तुम्ही गार मसाल्याचं दूध जर पिलं तर त्याचा फायदा पित्तदोष कमी करण्यासाठी मात्र नक्कीच होईल. बरेच जण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अशा प्रकारचं दूध पिणं टाळतात, कारण की ते दूधच चुकीच्या पद्धतीने बनवतात. दूध ते इतकं आटवतात की त्या दुधाची अक्षरशः रबडी तयार होते. पुन्हा त्या दुधामध्ये ड्रायफ्रुट्स देखील टाकले जातात, म्हणजे एकूणच ते दूध अजून पचायला जड होतं. ऑलरेडी दूध पचण्यासाठी थोडंसं हेवीच असतं आणि पुन्हा रात्रीच्या वेळी आपल्याला हे सेवन करायचं आहे आणि गप्पा गोष्टी गाण्यांच्या नादामध्ये आपण ते जास्त प्रमाणात पितो आणि त्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम बऱ्याच जणांना होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उलटी होणं, मळमळ होणं, डोकेदुखी, डोकं जड वाटणं, असे बरेचसे समस्या अशा लोकांना मग फेस कराव्या लागतात. म्हणून आपण दूध कोणतं पित आहोत त्याच्यावर देखील डिपेंड आहे की आपलं पित्तदोष बाहेर पडत आहे की नाही. जनरली ग्लासभर दुधामध्ये वेलची पूड आणि खडीसाखर बस एवढं जरी तुम्ही पिलं तर पित्त विरेचन व्हायला मदत होते. आणि ज्या लोकांना पचनाच्या समस्या ऑलरेडी आहेत अशा लोकांनी जास्त प्रमाणामध्ये आटवलेलं दूध पिऊ नये, ड्रायफ्रुट्स घातलेलं दूध पिऊ नये. तसेच ज्यांचा कोठा हलका आहे, ज्यांना थोडं जरी दूध पिलं तर लगेच जुलाब होतं, अशा लोकांनी देखील बेतानीच दुधाचं सेवन करावं. त्यानंतर बरेच जण अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेलं दूध चांदीच्या वाटीमध्ये किंवा चांदीच्या ग्लासमध्ये टाकून पितात. ते देखील अतिशय योग्य आहे, कारण की चांदी ही गुणाने शीत सांगितली आहे आणि आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजच्या रात्री तुम्ही देखील कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही बनवलेलं दूध चांदीच्या भांड्यामध्ये टाकून मग चांदीच्या भांड्यामध्ये ठेवून मग ते चंद्राच्या प्रकाशाखाली छायेखाली ठेवावं. त्यामुळे त्याचा गुण अजून वाढण्यास मदत होते. ज्यांना पित्ताचा त्रास नेहमीच असतो अशा लोकांनी रोज रात्री झोपायच्या आधी अशा प्रकारे दूध बनवलेलं पिलं. ज्या लोकांना पित्ताचा त्रास नेहमीच असतो अशा लोकांनी अख्ख्या शरद ऋतूपर्यंत दुधाचं सेवन जर अशा प्रकारे केलं तर त्यांना पित्ताचा त्रास होणार नाही. परंतु जर तुम्हाला रात्री दुधाचं सेवन करायचं असेल तर जेवण मात्र संध्याकाळी 7च्या झालं पाहिजे आणि अशा प्रकारचं दूध हे तुम्ही झोपायच्या आधी प्यावं. परंतु शरद ऋतूनंतर येणाऱ्या हेमंत ऋतूमध्ये मात्र अशा प्रकारचं थंडगार दूध पिऊ नये आणि रात्रीच्या वेळी देखील पिऊ नये. हेमंत ऋतूमध्ये तुम्ही गरमागरम दूध हळद घालून सकाळच्या वेळी मात्र घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही देखील कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटवणार असाल तर ही काळजी नक्कीच घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.